नमस्कार मित्रांनो, डिजिटल अभ्यास या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी उमेश राठोड आपले हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 4 विषय परिसर अभ्यास भाग 2 पाठ 6 स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा या पाठावरील संपूर्ण स्वाध्याय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. पुण्याच्या नैऋत्येला असलेले रिकामी जागा देवालय मोठे रमणीय स्थान होते. तर पुण्याच्या नैऋत्येला असलेले रायरेश्वराचे देवालय मोठे रमणीय स्थान होते. त्यानंतर मावळात ठिकठिकाणी काही रिकामी जागा मंडळी आपली वतने सांभाळत बसली होती. तर मावळात ठिकठिकाणी काही देशमुख मंडळी आपली वतने सांभाळत बसली होती. शहाजीराजांनी शिवरायांची स्वतंत्र रिकामी जागा तयार केली होती. तर शहाजीराजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली होती. दुसरा प्रश्न आहे, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. यामधला पहिला प्रश्न आहे, रायरेश्वराच्या देवालयात शिवराय शेवटी निश्चयाने काय बोलले? उत्तर आहे, हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे असे श्रीच्या मनात आहे. श्रीचे मनोरथ आपण पूर्ण करूया, शिवराय शेवटी निश्चयाने बोलले. दुसरा प्रश्न आहे, जिजाबाईंना कोणता विश्वास वाटू लागला? उत्तर, आपण मनी जे धरले ते बाळराजे पूर्ण करणार अशी आशा, असा विश्वास त्यांना वाटू लागला. शिवरायांनी कोणत्या गोष्टींना आळा घालायचे ठरवले? उत्तर, ठिकठिकाणी काही देशमुख मंडळी आपली वतने सांभाळत बसली होती. त्यांना आपल्या वतनाचा विलक्षण लोभ होता. या भांडणात मराठ्यांची शक्ती उगाच वाया जात आहे हे शिवरायांनी ओळखले. त्याला आळा घालायचे त्याने ठरवले. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. शिवरायांचे ध्येय कोणते होते? उत्तर आहे, शिवरायांचे ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज्य. तुमचे माझे साऱ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे. परक्याची गुलामी आता नको. हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे हे ध्येय होते. दुसरा प्रश्न आहे, शिवरायांचा कोणता नित्यक्रम सुरू झाला? तर शिवराय स्वराज्य स्थापनेसाठी आपल्या नव्या उद्योगाला लागले. मावळ्यांना घेऊन ते तलवारीचे हात करू लागले. घोडदौड करावी, डोंगरातील आडमार्ग शोधावे, खिंडी, घाट, चोरवाटा निरखाव्या, असा त्यांचा नित्यक्रम सुरू झाला. या पाठावर उपक्रम दिलेले आहे. शिक्षकाच्या मदतीने स्वराज्य स्थापनेच्या प्रसंगाचे चित्र तयार करा. धन्यवाद.